नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर CTET ची तयारी करत असाल, पेपर 2 ची जर तयारी करत असाल, तर तुम्हाला माहिती आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी हा खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे CTET मध्ये. तर या पेपरचे CTET आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे असतात. रिपीट क्वेश्चन्स होतात, त्यामुळे त्याचीही तयारी करणं खूप गरजेचे आहे. या अगोदरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही एकदा चेकआउट करा जर तयारी करत असाल तर. आणि प्रॅक्टिससाठी म्हणून हे प्रॅक्टिस सेट आहेत माझ्याजवळ. हे अरिहंत पब्लिकेशनचं बुक आहे. या बुकमध्ये मागच्या साईडला प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत बालविकास एवं शिक्षाशास्त्राचे. तर ह्याची प्रॅक्टिस आज आपण करणार आहोत. बालमानसशास्त्राचे 30 प्रश्न महत्वाचे आहेत जे की प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्याच्या आन्सर्सही इथे दिलेले आहेत. बघा मित्रांनो, तुम्हाला त्याची नक्की मदत होईल. आणि हे एक्सपेक्टेड प्रॅक्टिस सेट आहे. एक्झाममध्ये अशाच प्रकारचे प्रश्न येतात, त्यामुळे याची तयारी तुम्ही नक्की करा. चला सुरुवात करूया. भाग 1, बालविकास एवं शिक्षाशास्त्र. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे ते. शिक्षक शिक्षार्थियों को मानसिक तनाव से बचा सकते हैं यदि वह उनकी समस्याओं को देखते हैं. तर कोणत्या दृष्टिकोनातून शिक्षक बघतात मानसिक तणाव असणाऱ्या मुलांचा? तर नैतिक धारणा से दिखते हैं. याचं उत्तर आहे 4 नंबरचं, नैतिक धारणा से. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लॉरेंस कोहलबर्ग के नैतिक विकास सिद्धांत का प्रथम स्तर पूर्व रूढ़िगत नैतिकता का स्तर की अवस्था है. म्हणजे याची अवस्था आहे. तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं, साधनात्मक सापेक्षवादी उन्मुक्ता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. मित्रांनो, तुम्हाला जर डाऊट असतील या प्रश्नपत्रिकेबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तुमचे डाऊट्स. ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि अजून तुम्हाला जर कोणत्या सब्जेक्टची तयारी करायची असेल तर त्याचीही आपण तयारी करून घेऊ. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, जब अध्यापक प्रथम बार कक्ष में प्रवेश करे तो उसे बात करनी चाहिए. कशाबद्दल बोलायला पाहिजे? जेव्हा अध्यापक कक्षामध्ये येईल पहिल्यांदा, तेव्हा त्यांना कशाबद्दल बोलायला पाहिजे? तर अपने एवं छात्रों के बारे में बोलना चाहिए. नेक्स्ट क्वेश्चन बघा. किसी बालक में आत्मरक्षा की उपलब्धि की आवश्यकता संबंधित है. याचं उत्तर आहे 2 नंबरचा, आंतरिक अभिप्रेरणा से. जेव्हा आत्मरक्षाची उपलब्धी येते बालकामध्ये, जेव्हा त्याला स्वतःहून त्या गोष्टी करायला आवडतात, तेव्हा त्याची आंतरिक अभिप्रेरणा ही महत्वाची ठरते. नेक्स्ट बघा. शिक्षक से समाज को अत्यधिक अपेक्षाएं रहती है अतः उसे कहा जाता है. शिक्षकाला काय कळायला समजते समाजामध्ये? तर समाज निर्माण करता. ओके, याचं उत्तर आहे 3 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. निम्नलिखित में से कौन सी शिक्षण पद्धति बच्चों में लोकतांत्रिक जीवन शैली को प्रोत्साहित कर सकती है? इसका आंसर है 1 नंबर का, सामाजिक अंतःक्रिया. नेक्स्ट क्वेश्चन. छात्र को क्या और कितना पढ़ाया जाए, इस बात का निर्णय अध्यापक करता है. यह शिक्षा के किस सिद्धांत के अंतर्गत आता है? ते याचं उत्तर आहे मित्रांनो 2 नंबरचे, चयन का सिद्धांत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपके विचार में चिंतन शक्ति विकसित करने का क्या उपाय है? तो इसका आंसर है 1 नंबरचं, छात्रों को समस्या समाधान विधि से पढ़ाया जाए. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण के अनुसार बच्चों के विद्यालय छोड़ने का क्या कारण होता है? तो इसका आंसर है 1 नंबरचं, विद्यालय की पाठ्यचर्या को नीरस पाते हैं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. शिक्षा का रुचि का सिद्धांत बताता है कि याचं उत्तर आहे 4 नंबरचं, छात्रों को जिस कार्य में रुचि नहीं होती उसे वे मन लगाकर नहीं करते. रुचीचा, विद्यार्थ्यांना जर एखाद्या गोष्टीमध्ये आवड निर्माण होत असेल, जर त्यांना आवडीने ती गोष्ट करावीशी वाटत असेल, तर त्याचा सिद्धांत काय असेल की छात्रों को जिस कार्य में रुचि नहीं होती, ज्या क्षेत्रात मुलांना कोणती गोष्ट करायसाठी आवड नसते ते मन लावून करत नाहीत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा.
शिक्षक को अपने विषय वस्तु में निरंतर नए ज्ञान का समावेश करते रहना चाहिए, जिससे वह छात्रों को नवीनतम ज्ञान दे सके. याचा आन्सर आहे 1 नंबरचं, नवीन ज्ञान मुलांना प्रदान करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, किंडर गार्डन प्रणाली में बालक के किस प्रकार के विकास को सैद्धांतिक मान्यता दी गई है. तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं, स्वतः विकास का सिद्धांत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मॉन्टेसरी शिक्षा प्रणाली का बुनियादी ढांचा लागू होता है. मॉन्टेसरी ही शिक्षण प्रणाली आहे, त्याचा बुनियादी ढांचा काय आहे, ते 2.5 वर्ष ते 6 वर्ष आयु वर्ग के बालकों की शिक्षा पर. म्हणजे 2.5 वर्षाचे ते 6 वर्षाच्या मुलांसाठी हे मॉन्टेसरी शिक्षा प्रणाली आणली. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपके दृष्टिकोण से छात्रों के मूल्यांकन का सर्वोत्तम आधार क्या है. तो सहभागी क्रियाओं में भाग लेना एवं परीक्षा प्रणाली को आधार मानने. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, छात्रों को नियमित क्रियाकलाप करने का उद्देश्य क्या है. तर नियमित रूप से क्रियाकलाप करण्याचा उद्देश काय असतो, त्यांना क्रिया वेगवेगळ्या करायला लावण्याचा उद्देश काय असतो की उसमें विषय रुचि प्रदान करना, त्या विषयाची आवड निर्माण करणे, अध्ययन में नियमित बनाना, म्हणजे कन्सिस्टन्सी पाहिजे अभ्यासामध्ये, त्याला नियमितपणा आणायचा आहे, विषय की बेहतर जानकारी केली आहे आणि त्या विषयाच्या अजून माहिती त्यांना मिळावी ह्याच्यासाठी, म्हणून हे याचा आन्सर आहे 4, उपरोक्त सभी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, निबंधात्मक प्रश्नों के स्थान पर वस्तुनिष्ठ प्रश्न विद्यालयों में क्यों पूछे जाते हैं. तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं, ज्यादा प्रश्नों का उत्तर जानने के लिए. ओके, नेक्स्ट, वृद्धि और विकास निम्न में से किस पर निर्भर करता है. वृद्धि आणि विकास कशावर निर्भर करता है, खालील दिलेल्या ऑप्शन पैकी वातावरण पर करता है निर्भर, अनुवंशिकता पर भी निर्भर करता है और वैयक्तिक अंतर पर भी निर्भर करता है. म्हणजे याचं उत्तर आहे 4 नंबरचा, इन सभी पर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बच्चों को व्याकरण का ध्यान कराना चाहिए क्योंकि इससे शुद्ध बोलना व लिखना आता है. शुद्ध बोलना आणि लिहिणे येते व्याकरण शिकल्यामुळे, त्यामुळे त्यांना हे शिकायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, छात्रियों को की मान्यता है कि शिक्षण में सर्वाधिक चुनौती निहित रहती है. याचं उत्तर आहे 2 नंबरचं, छात्रों के विकासात्मक विकास की देखभाल करना. नेक्स्ट क्वेश्चन, बिहार सरकार ने मजदूरों के बच्चों को पढ़ाने के लिए किस तरह का प्रयास किया है. तर चरवाह विद्यालय की स्थापना करून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राष्ट्रीय शिक्षा नीति 1986 की मुख्य विशेषता है समानता के लिए शिक्षा, अल्पसंख्याकों के लिए शिक्षा, अनुसूचित जातियों के लिए शिक्षा. त्याचं उत्तर आहे 4 नंबरचं, उपरोक्त सभी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो, बाल केंद्रित शिक्षण प्रणाली की विशेषता क्या है. बाल शिक्षण केंद्रित प्रणालीची विशेषता काय आहे, जे की आता सध्या चालू आहे. बाल शिक्षण केंद्रित प्रणाली म्हणजे बालकांना केंद्रामध्ये ठेवून त्याच्यानुसार शिक्षण प्रणाली चालणं. तर बघा, इसमें शिक्षण में छात्रों की भागीदारी अधिक होती है. मुलांचा त्यामध्ये अधिक क्रिया असणार आहे, भाग असणार आहे. इसमें बालकों को प्रधानता दी जाती है. शिक्षण अधिगम प्रक्रिया पर विशेष ध्यान दिया जाता है. म्हणजे शिक्षण जेव्हा शिकवले ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचते की नाही, त्यांना समजते की नाही, याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. ओके, तर याचं उत्तर आहे 4 नंबरचं, उपरोक्त सभी. हे सर्वच गोष्टी बाल केंद्रित शिक्षण प्रणालीमध्ये येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आजकल छोटे छोटे बच्चों पर पुस्तकों का बोझ अधिक होता है, इसके हानिकारक
होने के संबंध में आपकी क्या राय है? बघा, असे उपयोजनात्मक प्रश्न मित्रांनो एक्झाम मध्ये विचारल्या जातात. मी जेव्हा तुम्हाला सांगते टीईटीची तयारी कोणी करत असेल आणि सीटीईटीची महाटीईटी म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी कोणी करत असेल आणि सीटीईटीची कोणी तयारी करत असेल, तर या दोन्हीतला फरक मी अगोदरही सांगितलेला आहे. टीईटी मध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात, म्हणजे तुम्हाला किती माहिती आहे ह्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. आणि सीटीईटीचा पेपर सोपा का वाटतो? कारण इथं उपयोजनात्मक प्रश्न जास्त विचारले जातात आणि उपयोजनात्मक जिथं प्रश्न येतात तिथे तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे आणि कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय ह्या गोष्टी समजत नाहीत. तर म्हणून बघा, आता अशा प्रश्नामध्ये आपल्याला पूर्ण ऑप्शन्स वाचावे लागतात आणि यामध्ये टाइम खूप जातो. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस अगोदरपासून तयारी ठेवा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय येत नाही. कारण सीटीईटी ही फक्त एक्झाम टाइम मॅनेजमेंटची आहे. तुम्ही जर मनाव घेतलं तर नक्कीच पास होणार सीटीईटी आणि आपल्या चॅनलला फॉलो केलं तर नक्कीच पास होणार. तर याचं उत्तर बघा 2 नंबरचं आहे. पुस्तकों के अनावश्यक भार से बच्चों के मस्तिष्क का विकास अवरुद्ध होता है. नेक्स्ट क्वेश्चन बघा, शिक्षण करते समय आपको लगे कि जो कुछ आपने पढ़ाया है वह सही नहीं है तो आप, आता जेव्हा तुम्ही शिकवता विद्यार्थ्यांना तेव्हा तुम्हाला असं वाटते की बाबा हे चुकीचे, मी काहीतरी चुकीचं शिकवलंय मुलांना, तर तेव्हा तुम्ही काय करणार? तर तुम्ही मुलांसमोर तुमची गलती, ऑफकोर्स जे चांगले शिक्षक आहेत ते त्यांची चूक सुधारणार, मुलांसमोर जाऊन माझं चुकलं होतं बाबा, चूक नीट करणार, असंच करणार. म्हणून हे बघा इथं उत्तर आहे 2 नंबरचं. छात्रों से कहेंगे की गलती हुई और उसे ठीक कर देंगे. सोपी पद्धत आहे. माणूस आहे, शिक्षकही आहे, तोही चुकू शकतो. विद्यार्थीही त्या गोष्टी समजून घेतात जेव्हा तुम्ही त्यांना समजून सांगता. किस अवस्था में बच्चा अपने को सामाजिक एवं मनोवैज्ञानिक वातावरण से समायोजित करता है? तर याचं उत्तर आहे बाल्यावस्था में. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, निम्न में से क्या सृजनात्मकता का एक तत्व नहीं है? सृजनात्मक तत्व नहीं है विचारले मित्रांनो, तर याचं उत्तर आहे दृढता. हे सृजनात्मकचं तत्व नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वह बालक जो डैश से ग्रस्त है वह रॉ और वॉर में अंतर स्पष्ट करने में असमर्थ रहता है. तो म्हणजे याला काय, रॉला तो वॉर म्हणतोय, म्हणजे हे वाचनामध्ये मिस्टेक होते त्याची, म्हणून हे आहे डिस्लेक्सिया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, वैयक्तिक भिन्नता के अध्ययन हेतु उपयुक्त विधि नहीं है. कोणती विधी नाही याच्यामध्ये? तर लिंग परीक्षण ही एक विधी नाहीये. बाकीचे सगळे विधी वैयक्तिक भिन्नतामध्ये येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वह मानसिक संरचना जो बालक को किसी वस्तु के विषय में सूचना के प्रक्रम के लिए एक रूपरेखा प्रदान करती है कहलाती है, याला म्हणते स्कीमा. बघा, स्कीमावरती प्रश्न भरपूर येतात सीटीईटी मध्ये, आतापर्यंत भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे. त्यामुळे ह्या कन्सेप्ट नक्की क्लिअर करा आणि याबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोई बालक किसी कार्य को आरंभ कर उसे नियमित बनाए रखता है, वह बालक अभिप्रेरित है. कशासे अभिप्रेरित आहे? तर अभिप्रेरणा से प्रेरित है. ओके, तर हा होता मित्रांनो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी ह्या पेपर. याचे 30 प्रश्न आपण घेतलेले आहेत. हे प्रॅक्टिस प्रश्न आहेत आणि अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका असते. तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेऊ भाग 2 हिंदी भाषा. ओके, ज्यांना मी या अगोदरही सीटीईटी मध्ये सांगितलेलं तुम्हाला की ज्यांना इंग्लिश हा विषय अवघड जातो त्यांनी पहिली भाषा मराठी घ्या आणि दुसरी लँग्वेज, सेकंड लँग्वेज घ्या हिंदी, किंवा फर्स्ट हिंदी घ्या, सेकंड लँग्वेज मराठी घ्या. तर त्यांच्यासाठी हिंदी हा पेपर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की अपलोड करेल. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सीटीईटी, टीईटी बद्दलचे, पवित्र पोर्टल बद्दलचे अपडेट्ससाठी नक्की फॉलो करा. थँक्यू.